नाही, हे बघ कसं आहे ना, की आता ही काळाची गरज आहे. सोशल मीडिया ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे नवीन नवीन ऍक्टर्स येणार, नवीन नवीन आर्टिस्ट येणार, नवीन नवीन इन्फ्लुएन्स येणार, नवीन नवीन कंटेनर येणार, कंटेंट क्रिएटर येणार. त्याच्यातून 4 पैसे मिळणार तर प्रत्येक जण येणारच, करणारच. पण माझं असं म्हणणं आहे ना, की त्यांचे फॉलोअर्स किंवा त्यांचे हे बघून कामं त्यांना जे दिलं जाते ना, त्याच्यावरती कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. कारण अनुभव हा फार महत्वाचा असतो. कारण कोणी काय आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं. म्हणजे इतकी वर्ष त्यांनी, म्हणजे मला कधी कधी मी ऐकतो, म्हणजे सुदैवाने माझ्या बाबतीत असं कधी झालेलं नाहीये, पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं कधी कधी होतं की फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं. आता मे बी त्यांची पण ती चूक नसेल, कारण ती एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते, त्याच्यावरती त्यांचीही चूक नाहीये. पण प्रॉब्लेम का होतो, मी इतकी वर्ष काम केलेली जी असतात कलाकार मंडळी, त्यांच्या अनुभवाचं काय बरं? मग ते ऍक्टर नाही आहेत का? ते टॅलेंटेड नाही आहेत का? मग काय बरं, ते घेऊन खरंच तुम्हाला त्याचा काही फायदा होतोय का, हे पण बघितलं पाहिजे. मी असं म्हणत नाही, मी कोणाला कमी लेखत नाही ऑब्व्हियसली, कारण प्रत्येक गोष्टीलाही मेहनत आहे. कोणी काय एका रात्रीत स्टार बनत नाही, फार क्वचित असतील, काही एखादा व्हायरल झालं की ते होतात, पण ते किती दिवस, 10 दिवस 15 दिवस, त्याच्यानंतर काय पुन्हा ती मेहनत करायचीच आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे ना, की फॉलोअर्स बघून कामं जे दिलं जाते ना, काही काही ठराविक, मला माहिती नाही की सगळेच करतात की नाही, पण काही काही ठिकाणी मी जे ऐकलं त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो, तर ते चुकीचं आहे. ते करू नका. तुम्ही त्या कलाकाराचं टॅलेंट बघा, त्याचा अनुभव बघा, त्या भूमिकेला तो परफेक्ट कास्टिंग आहे की नाही, कास्ट आहे की नाही, परफेक्ट आहे की नाही, हे बघा. ते बघून तुम्ही कास्टिंग करा. पण फॉलोअर्स बघून जरा तुम्ही करू नका. हा, जर ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुमची असेल तर मग ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही बदला ना. कुठल्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकता, तर ते तुम्ही बघा ना. कारण ऑब्व्हियसली अदरवाईज हे पुढे पुढे अजून जर असं जर होत गेलं की फॉलोअर्स बघून किंवा काय, तर मग हे इतकी वर्ष जे कामं केलेली आहेत हे लोकांना, जे काही सोशल मीडियावरती नाहीच आहेत, उदाहरणार्थ मी सोशल मीडियावरती फार ऍक्टिव्ह नाही आहेत, माझे इन्स्टावरती फार फॉलोअर्स नाही आहेत, कारण मी काही पोस्टच नाही करत. आणि त्याचा म्हणजे सुदैवाने मला त्याचा असा काही त्रास झालेला नाही, की मला अनुभव आलेला नाहीये. पण जे काही कानावरती गोष्टी येतात किंवा बघितलेल्या आहेत किंवा काय, तर ते असं कधी कधी वाटतं की नाही असं चुकी, मग कधी कधी भीती वाटायला, हे आपल्या बाबतीत पण झालं तर कधी, आता होत नाहीये, पुढे समजा असं काय झालं तर तसं व्हायला नको. मला असं वाटतं की ही तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल तर ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही बदलली पाहिजे. ते बघून तुम्ही कास्टिंग करू नका. हा, जर एखादा रील स्टार किंवा एखादा जे रील्स बनवणारे असतात किंवा काही कंटेंट क्रिएटर असतात, तर ती असं म्हणणार नाही की ते टॅलेंटेड नाहीयेत. तर तुम्हाला कास्ट करायचं असेल तर त्यांना घ्या, बोलवा, त्याचं ऑडिशन घ्या, तर ते परफेक्ट त्या कॅरेक्टरसाठी आहे का नाही ह्याची खात्री करा. उद्या तुमचं पण नुकसान नाही झालं पाहिजे. कारण उद्या तुम्ही घेऊन तुम्हाला असं वाटलं की अरे यार काही होत नाहीये, काही होत नाहीये, मग त्याचा त्रास तुम्हाला पण होणार. नुकसान कोणाचं ते तुमचं होतंय. त्यामुळे तुम्ही ऑडिशन घ्या. आता आम्ही सुद्धा हिंदीला जेव्हा आम्हाला काय काय येतात, मी आता मॅडम सर नावाची सबटीवरती मी सिरियल करत होतो, मी प्रॉपर ऑडिशन जाऊन देऊन आलो. इतकी वर्ष, कारण ते हिंदी आहे, एक वेगळं माध्यम आहे, एक तिथे पण आपण पोहोचलं पाहिजे, आपलं काम तिथेही पोहोचलं पाहिजे. सो ठीक आहे, ऑडिशन देऊया ना, फार फार तर काय होईल, सिलेक्टच होईल ना. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.